काय ग, अजून जागी आहेस तू? कसला विचार करतेस एवढा? गेले 2-3 दिवस खूप वाईट वागते ना मी तुमच्याशी. अनायता माझ्याशी बोलत नाहीये त्यामुळे मला खूप कसं तरी होतंय. सारखं रडू येतं, सगळ्यांचा राग येतो आणि ती सगळी चिडचिड तुमच्यावर निघते. अंजली, काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. अनायता नक्की बोलेल तुझ्याशी. मी माझ्या भावाला व्यवस्थित ओळखतो, त्यानेच काहीतरी धमकी दिली असेल तिला. नाहीतर अनायता सुद्धा तुझ्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. या घरात अशी किती अशी माणसं आहेत हो माझी. तुम्ही आहात, नैना, जीजी, अनाहिता, मग गजा, गुड्डी आणि सुमन. एक एक करून हळूहळू सगळेच जण माझ्यापासून लांब गेले तर. जरी दूर गेलेली माणसं जवळ येतातच की. तुझे बाबा नाही का तुझ्याशी बोलायला लागली? आई कुठे बोलते अजून माझ्याशी? बाकी काही नाही हो, माणसं गमावण्याची भीती वाटते मला. शौनक, तुम्ही नाही ना दूर जाणार माझ्यापासून कधी? मी तुझ्या बरोबर नसेन असं कधी होईल? काळजी करू नकोस. म्हणजे एक काम कर, डोळे बंद कर. कम ऑन. एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला म्हण, उद्याचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार. उद्याचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. गुड. झोप आता. बुटीताई, ऐक ऐक ना हो. हां, आमच्या शाळेत झालेला किस्सा सांगतो हा तुले. काय झालं, आम्ही 6वीला होतो आणि सर वर्गात आले आणि म्हणले की कुठं जायचं आपल्याला सहलीला, तुम्हाला कुठं कुठं जायला आवडेल. तर सगळे सांगायला लागले. कोण म्हटले गडावर जाऊ, कोण म्हणलं मुंगी पैठणला बागेत जाऊ. तर माझ्या शेजारचं संत्या उठलं आणि ते म्हणलं आपण सहल घेऊन हनीमूनला जाऊ ना. गुड्डी, तुला कुठेही जावं लागणार नाही. तू इथंच राहा आमच्याजवळ. म्हणजे पंकज भाऊला पटवलं तू? कसं? तू काय कर, मॅडमना सांग की तू तुझ्या गावी चालली आहे म्हणून, किंवा तुझ्या कोणत्या तरी नातेवाईकांकडे चालली आणि नंतर परत इकडंच ये. मी तुझं सगळं बाळणपण करेन आणि तुझ्या पोराचं पण सगळं काही करेन. गुड्डी, आता तरी हस की. तुझ्यासाठी ना लाडू केलेत तुपातले, आणू खातेस? गुड्डी, आता जरा आतीच होतंय तुझं. तू जर स्वतःचं दुःख कुरवाळत बसलीस तर त्या बाळाकडे कोण पाहणार आहे? उद्या डॉक्टरांकडे जायचंय ना तपासायला. मी येऊ सोबत? पर क्या फायदा दीदी, हम बच्चे को क्या बताएंगे? कहाँ गया उसका बाप? क्यों छोड़ के गया उसे? कशाला असं बोलते? येईल तो. सच्ची दीदी, वापस आएगा विठल? ये हमेशा के लिए चला गया वो हमको छोड़ के? गुड्डी, अगं सारखा सारखा तोच तोच विचार नको करू. तुला नाही खायचंय ना, नको खाऊ. आज जाऊन पडतेस का जरा? जा झोप. चांगला काहीतरी विचार कर आणि जा झोप. जा. सुमनताई, तू मगाशी बोलली ते खरं आहे का? पंकज हिचं नाव नाही सांगणार, तो फुकटची अशी मेहरबानी नाही करणार. कसं काय तयार झाला सांग? गजा, कोणाला सांगू नकोस पण.
पंकजनं माझ्याकडनं शपथ घेतली. तो म्हणाला की गुड्डी इकडं राहतीये हे तो कोणालाच सांगणार नाही जर मी मंजूशी बोलणं थांबवलं तर. शौनक उठा. शौनक उठा ना. उठा लवकर चला. उठा नाही तर मी पाणी टाके ना. उठा. पाणी टाकून बघ बरं, मग बघतो तुझ्याकडे. उठा ना, मला उशीर होतोय. उठा. काय उठा पटकन, मला कामावर जायचंय. तू बस खाली. अहो मंजरी कोणा जाऊ? असं काय करताय? तो अनय कामावरून काढून टाकेल मला. मग काय करायचं आपण? असू दे. उठा ना शौनक. उठा 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 पट. तुम्ही आता उठा, मी गुटीला भेटून येते. काय ग मंजरी, सारखं माझ्यापासून लांब जाण्याच्या गोष्टी का करतेस तू? असं काय करताय? पटकन जाते आणि भेटून येते ना तिला. आणि तुम्ही जरा बाहेर पडा, पाय मोकळे करून या. ती जीवनसत्व मिळेल तुम्हाला. फिरून या जरा. आलेच. झोपू नका आता. मॅडम, ठीक आहे मॅडम. हे काय? कुरिअर आहे मॅडम, जिजींसाठी आले. हो ठीक आहे, जा तू. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी इथे? हो, बायकोनी पाठवलं होतं ऊन खायला. एवढं ऐकतोस का बायकोचं? हो, कुणी रॅशनल किंवा सेन्सिबल बोलत असेल ना तर मी ऐकतो. तुझंही ऐकतोच की? अच्छा, म्हणजे आता बायको आणि माझं नाव एका वाक्यात यायला लागलंय. मॉम, मी लहान असताना तू सुद्धा मला ऊन खायला बसवायची. अरे मग लहान मुलांना ऊन खायला बसवतातच, मुद्दाम बसवतात. तुला सुद्धा बसवायची मी थंडीच्या दिवसात. अशी मस्त शाल गुंडाळून खिडकीत बसवायची तुला. का गोंडच दिसायचाच ना. तुला आधी खूप राग यायचा माझा मी असं बसवलंय म्हणून, पण बाहेरची काय काय मजा दिसायला लागली ना की मग एक एक मला सांगायचं, आई हे बघ हे दिसतंय ते दिसतंय. खूप काय काय सांगायचं असायचं तुला. पण आता काहीच सांगत नाहीस तू मला, काहीच बोलत नाहीस माझ्याशी. मग ते बघ, झाडावर दोन पोपट बसले. जोडी आहे बहुतेक ती. पण आता पोपट कमी झालेत ना झाडावरचे. मी लहान असताना या झाडावरती मोहर खायला पोपटाचे थवेच्या थवे बसायचे. खरंय? बघ, सांगितलं की आता. आईची मस्करी करतोस? मॉम, हे काय तुझ्या हातात? अरे कुरिअर आलंय जिजींसाठी, जरा देऊन येशील? नाही आणखीन कोणाला सांगितलं तर उगाच त्यांच्यावर चिडचिड करतील त्या. देतोस? जिजीचं पार्सल आहे? अरे दरवर्षी येतो, कोण पाठवतो कोण जाणे. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला पोस्टाने एक पार्सल यायचं, निनावी. कुणी पाठवलंय काय आहे हे कुणालाही कळायचं नाही, पण मला मात्र माहिती असायचं कुणी पाठवलंय. आज जिजीचा वाढदिवस आहे का? अजून 3 दिवसांनी आहे. तुझ्या लक्षात आहे? अच्छा, तर महापात्रे तुम्ही गंगटोकला लपून बसला आहात तर. अशी का बसली असं एकटीस? चल आपण पाणीपुरी खायला जाऊया. ते बोल ना ग काहीतरी. अब क्या बताए दीदी, आज डॉक्टर के यहाँ चेकअप करने जाना था, पर अब विट्ठल ही नहीं है यहाँ. उसको ये बच्चा खुशी नहीं बोझ लगता है. दीदी ये मर्द जिम्मेदारी छोड़कर जा सकते, पर हम तो माँ है ना, हमको तो डर लगता है. हम किसके भरोसे जिएंगे दीदी? हमारे बच्चे को कभी बाप का प्यार नहीं मिलेगा क्या? सब खत्म हो गया. कुठे अगं असं नाहीये. विठ्ठल येईल, विठ्ठल नक्की परत येईल.
पण म्हणून अजून किती दिवस तू असे स्वतःचे हाल करून घेणार आहेस? हं? तू जर आनंदी नाही राहिलीस तर तुझं बाळ आनंदी आणि निरोगी कसं राहील? हे बघ, शौनक सांगतात तसं एका वेळी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, मग पुढे जायचं. आत्ता तुला डॉक्टरकडे जायचं आहे ना, आणि तुझ्यासोबत यायला कोणी नाही. मग तुझ्यासोबत यायला कोणी आहे का हे बघूयात आपण. अगं खरं तर मीच आले असते, पण कालच हाफ डे घेतला होता मी, त्यामुळे मला नाही जमणार. कोण येईल तुझ्यासोबत? एक काम कर, मला तुझा फोन दे. हा दाद्या, मंजू बोलतेय. हा बोल ना के. बिझी आहेस का रे? अगं बोल की. तू केव्हापासून विचारायला लागली बिझी आहे का? अरे माझी मैत्रीण आहे ना गुड्डी, विठ्ठलची बायको, हा तिचं काय? तिला जरा डॉक्टरकडे न्यायचं होतं. आज सोनोग्राफी आहे तिची. तू जाशील त्याच्यासोबत? मी? तिचा नवरा कुठे? त्याला काय दाढ भरली? आणि काय गा अक्के, तुझ्या सगळ्या मैत्रिणींना त्या डॉक्टरकडे जायला आपणच लागतो का? अरे विठ्ठल नाहीये, ती एकटीच आहे आणि ती प्रेग्नंट आहे. जाशील तिच्यासोबत? अगं नाही नाही, मजा करतोय अक्के. हे बघ, इथनं फोन ठेवला की लगेच निघ. आलो. ठीक आहे. बघ, झाला की नाही प्रॉब्लेम सॉल्व? माझा दादा येतोय, तो घेऊन जाईल तुला डॉक्टरकडे. बरं झालं तू भेटलीस. काही सोय झाली गुड्डीची राहण्याची? मॉम खरंच तिला आश्रमात पाठवतील का ग? मला ना कधी कधी असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे होतं. माझ्यामुळे तुमचं आयुष्य आणखीन कठीण झालं. सगळेजण माझा राग तुमच्यावर काढत असतात. काय करू, मला खरंच वाईट वाटतं या गोष्टीचं. मी भेटून आले आत्ता गुड्डेला, पण बोलण्याच्या मनस्थितीतच नाहीये ग ती. काय करावं काही कळत नाही. बोल ना का. मंजिरी मॅडम, हा आमचा मामला आहे, तुम्ही उगाच त्याच्यात पडू नका. तुम्ही अगं तू असं का बोलतेस माझ्याशी? आता तुम्ही मॅडम आहे तर तुमच्याशी मॅडम सारखंच बोललं पाहिजे ना. तुम्ही रागावलीस का माझ्यावर? तुलाही असंच वाटतं की या सगळ्याला मी जबाबदार आहे, माझ्यामुळे गुडीला त्रास होतो? तुमचं काही काम नसेल माझ्याकडे तर मी जाऊ का? मला जायचंय. तुम्ही अगं जर हे पार्सल मी उडून बघितलं आणि त्यांना कळलं तर ते चिडतील. काय करावं? शौनक, शौनक, मी सॉरी म्हणायला आले. आय फेल्ट रिअली बॅड, यू नो. माझ्यामुळे मंजू तुझ्याशी भांडली ना. आय एम सो 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 सॉरी. इट्स ओके देवेरी. मंजिरी वेगळ्या गोष्टींमुळे अपसेट होती, तशी ती खूप समजूतदार आहे. वर देखल्या गोष्टींवरून ती अजिबात गैरसमज करून घेत. हो, नाही चांगलीच आहे ती, पण तरी थोडा वेळ चिडलीस ना तुझ्यावर. हो, म्हणूनच आपण रोज रोज एकत्र जेवायला नको. ज्या दिवशी मंजिरीला सुट्टी असते ना त्या दिवशी या ना जेवायला. आणि तुला पोळ्या शिकायच्यात ना, ती शिकवेल पोळ्या. मंजूने सांगितलं का तुला ती इथे नसताना मी यायचं नाही म्हणून? नाही, त्यांनी कशाला सांगायला पाहिजे. पण मला तिच्यापासून काही लपवायचं नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या, आय डू अंडरस्टँड. पण माझ्यापासूनही कित्येक गोष्टी लपवून ठेवल्या होत्यासच की. मला कुठे सगळं सांगितलं होतंस? कारण तू मला समजूनच घेतलं नाहीस, बांधून ठेवलं होतंस. आय एम सॉरी. मी असं बोलायला नको होतं खरंच. नाही, इट्स ओके, इट्स ओके. सॉरी म्हणलायस ना तू. एनिवे, मंजू नसताना मी नाही येणार इथे. मग तर झालं.
मंजू, मी तुला माझा प्लॅन इतक्या सहजासहजी फ्लॉप नाही करू देणार. काल तू लवकर येऊन माती केलीस माझ्या प्लॅनची आणि आज एनिवे आय हॅव टू फाइंड सम अदर वे. शौनक माझ्याकडे येतोय, परत लांब जायला नको. मंजू, का असं वागतेस ग माझ्याशी? मी माणूस नाहीये. तुझ्यामुळे शौनक माझ्याशी नीट बोलायलाही तयार नाहीये. नाही नाही, पण तुला असं नाही कळणार. जोपर्यंत तुझ्या जवळची व्यक्ती तुझ्याशी असं वागत नाही ना, तोपर्यंत तुला कळणार नाही कसं वाटतं ते. हळूहळू माझी सगळी जवळची माणसं माझ्यापासून दूर जायला लागली. असं मनाही नीट नाही बोलली माझ्याशी. तिला माझा राग आला असेल तर तिने भांडावं ना माझ्याशी. बोलणं का टाळतेय ती? त्रास होतो या गोष्टीचा आणि मला माहिती तिलाही त्रास होत असणार. इतक्या वर्षांचं नातं आहे आमचं. आता तुम्ही नाही बोलणार आहात का माझ्याशी? शौनक, सॉरी, अगं लक्ष नव्हतं माझं. काय म्हणत होतीस तू? तुम्ही देवयानीशी बोलणं बंद नका करू. म्हणजे तर ती अचानक कुठून आली मध्ये? आपली जवळची व्यक्ती आपल्याशी बोलेनाशी झाली की किती त्रास होतो ना ते कळतंय मला. मला जो त्रास होतोय तो इतर कुणालाही होऊ नये असं वाटतं मला. शेवटी काही झालं तरी मैत्री महत्वाचीच असते. काय झालं मंजिरी? काही नाही, मी येते. मला ऑफिसला उशीर होईल. बेबी, मी पिंक टॉप घेऊ का येलो टॉप? ॲक्च्युली ना माझ्याकडे 47 पिंक टॉप्स आहेत आणि 12 येलो. चकित दिस आयडिया या. मी ना हा ब्लॅक ड्रेस घेते. हाऊस दिस? नाईस ना? मस्त दिसतोय. कम ऑन, इट विल सूट यू. सुपर. काय म्हणाले? अगं थोडं तुझं आजकाल ना माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये. ओके, मी काय बोलते नीट ऐकत नाहीस, माझ्याशी बोलत नाहीस. मला किती डिप्रेशन येतं माहितीये त्यामुळे. सी, आय हॅव एव्हरी राईट टू नो तुझ्या आयुष्यात काय चाललंय. मला कळलंच पाहिजे हे. प्रणव, तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी? तू एडी आहेस का? काही काय बोलते? सध्या माझा फक्त एकच फोकस आहे, मंजूची गच्छंती. बस त्याचाच विचार करत होतो. काम कर, मीनवाईल तू घे हिरवे, पिवळे, निळे, जांभळे हवे तेवढे टॉप्स घे. साहेब बिझी आहे का? नाही, मस्त आरामात गोट्या खेळत बसले. येतच ये. बिझी आहे का? काम काय ते बोल. अहो साहेब, ती सुमन आहे ना, तिनं बोलणं टाकलंय मंजूशी कायमचं. व्हॉट? ए, पण ती तिची बेस्ट फ्रेंड आहे ना? अहो मॅडम, मी असा गेम खेळलोय ना की ती मंजू सगळीकडूनच अडचणीत येईल. तिच्या जवळचीच माणसं तिला दूर करतील आणि मग काय निघून जाईल ती इथनं बरोबर. गुड पंकज, गुड जॉब. जसं मी तुला म्हटलं होतं त्याप्रमाणे तुझं बक्षीस. बेबी, कशावरून ती सुमन मंजूला लपून भेटत नसेल? इंटरेस्टिंग. गुड जॉब बेबी. पंकज, तू आता जी माहिती दिलीस त्याबद्दल हे घे. आणि या माहितीचा जेव्हा तू प्रूफ आणशील तेव्हा बाकीचे पैसे तुला मिळतील. जा. या क्लॉजनुसार तुला जर नोकरी सोडायची असेल तर तुला 30 डेजचा नोटीस पिरियड सर्व्ह करावा लागेल.
आणि या क्लॉजनुसार आपण ऑफिसमध्ये डिस्कस केलेली कुठली केस जर तू बाहेर जाऊन डिस्कस केलीस तर मी तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. काय जर तू डिस्कस करतेस की काय बाहेर जाऊन? द्या आधार कार्ड, पॅन कार्ड. इतक्या लांब राहतेस? नाही, हा माहेरचा पत्ता आहे. लग्नानंतर डॉक्युमेंट्स नाही बदलले तसून. एनिवे, पण मला आत्ताचा पत्ता लागेल आणि आत्ताच्या ॲड्रेस प्रूफ नसेल तर मला मॅरेज सर्टिफिकेट किंवा काहीतरी दे. पण आत्ता दे, लिहायचंय मला इथे. तुला एक सांगते मंजू, जिथे जातीयस ना कामाला तिथे आमचं नाव सांगू नकोस. नाही, मी नाही सांगू शकत. तू हाच पत्ता घे. तू बरी आहेस ना? आपण कॉन्ट्रॅक्ट करतोय. कॉन्ट्रॅक्ट माहिती आहे ना तुला? कॉन्ट्रॅक्ट काय असतं? मला आत्ताचाच पत्ता लिहावा लागेल. जिथे तू राहतच नाहीस तो पत्ता घेऊन काय करू मी? तसं असेल तर मग मला हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे नको आहे. एक मिनिट, मी एम्प्लॉयर आहे तुझा. तू कोण ठरवणारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय हवंय आणि काय नकोय वगैरे? ही लिगॅलिटी आहे. मला काय तुझ्याबद्दल गॉसिप नाही गोळा करायचंय. तुम्ही कुठेतरी लपून जरी राहत असाल तरी सुद्धा मला माझी कागदपत्र क्लीनच ठेवावी लागतील. ओके? आम्ही काही गुन्हा केलेला नाहीये लपून बसायला. मग सांग मला कुठे राहतेस ते. मी सांगितलं ना, मी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? एवढी कसली सिक्रेसी आहे की तू कुठे राहतेस हेही नाही सांगू शकत मला? आणि लक्षात ठेव, जोवर तू मला तुझा पत्ता देत नाहीस तोवर हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणार नाही. आणि जोवर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणार नाही तोवर हे काम मी तुला देऊ शकत नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.